हाय हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत आरी वर्क असलेले ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं। आता इथे खरं तर आरी वर्क नाही आहे, पण सिंपल वर्क असलेला हा ब्लाऊज आहे। आणि इथे जी गळा रुंदी आहे ती 2.5 इंच आहे आणि हा जो वर्क पीस आहे त्यावरती गळा रुंदी 6 इंच आहे। तर अशा वेळेस कटिंग आणि स्टिचिंग करताना खूप सारे प्रॉब्लेम येतात, तर हे येऊ नये म्हणून कशा पद्धतीने थोडंसं ॲडजस्टमेंट करून परफेक्ट वर्क असलेला ब्लाऊजचं स्टिचिंग करायचं हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता इथे आहे 36 साईजचं चेस्टचं ब्लाऊज आहे हे। त्यासाठी मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 5.5 इंचचा आर्महोल आणि 2.25 इंचाचा गळा, कारण डीप नेक आहे। जर तुम्ही डीप नेकमध्ये 2.5 इंचाचा जर गळा घेतला तर इथे शोल्डर उतरण्याची शक्यता असते, म्हणून 2.25 इंचाचा गळा घेऊन मी इथे डीप नेकचं कटिंग करून घेतलेलं आहे। तर आता आपण डायरेक्ट स्टिचिंग करूया। तर डीप नेकचं कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी हा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता। आता मी तर सुईच्या बाजूने हे अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि हा नेटचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मी अस्तरही इथे ब्लाऊज पीसच वापरलेला आहे। आता जसं वर्क आहे तसं ब्लाऊज व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। इथे पहा मी खालच्या बाजूने व्यवस्थित सेट केला आहे, पिन वगैरे लावल्यात। आता वरच्या बाजूनेही मी व्यवस्थित गळ्याला बरोबर इथे पिन लावून घेणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूने जर मी इथे पिन लावले शोल्डरच्या बाजूने आणि या बाजूनेही जसा गळा आहे जसं मार्किंग आहे। आता हा आतला जो गळ्याचा भाग दिलेला आहे लेससारखा, हा तर काय गळ्यामध्ये येणार नाही आहे, तर तो एका बाजूने आला आणि एका बाजूने जर नाही आला तर गळ्याचं फिनिशिंग चांगलं दिसणार नाही, म्हणून मी हे दोन्ही मधलं तर सेंटर पीस सोडला। इथे मध्ये थोडा घोळ वाटतोय, पण हा घोळ ठीक ॲडजस्ट होतोय। वरच्या बाजूने हा कट होऊन जाईल आणि खालच्या बाजूने तर पूर्ण प्लेन आहे, त्यामुळे इथं फारसा काही फरक पडणार नाही। आता आहे असं जे अस्तर आहे ते व्यवस्थित मी हे ब्लाऊजला जोडून घेते। अगोदर गळ्याच्या बाजूने पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि मग अस्तरच्या चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकता मी पूर्ण जे जास्तीचं ब्लाऊजचं कापड आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स वगैरे घालतो तसेच टक्स टाकून घ्यायचं आहे। आता रेग्युलर ब्लाऊजला टक्स टाकताना आपण जी शिलाई मार्जिन सोडलेली असते 1.5 इंच ती सोडून मध्ये सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि टक्सची उंची आपण इथे 36 साईज चेस्ट आणि 14 इंच उंची त्यानुसार 4 इंचाचा टक्स घेऊन दोन्ही बाजूला मी इथे टक्स मारून घेत आहे आणि टक्स मारून झाल्यानंतर खालच्या बाजूने आपण आता कमरपट्टी जोडून घेणार आहोत। तर कमरपट्टीसाठी मी ते अंदाजे 2.25 इंच रुंद आणि लांब जेवढी तुमची कमरेची लांबी आहे तेवढी इथे पट्टी घेतलेली आहे। आता या पट्टीला अर्धा इंच एका बाजूने दुमडून घ्यायचं आहे आणि जी ओपन बाजू आहे ती इथे कमरेच्या भागावरती व्यवस्थित ठेवून पूर्ण पट्टीला 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण ही कमरपट्टी कमरेला जोडून घ्यायची आहे। आता ही पट्टी आतल्या बाजूने व्यवस्थित दुमडायची आहे। ब्लाऊजचा जो वरचा भाग आहे त्यावरती एक दाब टीप द्यायची आहे, त्यामुळे काय होतं की पट्टी व्यवस्थित फोल्ड होते। आता ही पट्टी फोल्ड झाल्यानंतर वरून एक 5 नंबरची शिलाई येते मारून घ्यायची आहे आणि नंतर हात शिलाई झाल्यानंतर ही शिलाई काढून घ्यायची आहे। आता इथे पहा तुम्ही गळ्याचं व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे, किती सुंदर डीप नेक गळा आलेला आहे आणि कुठंही जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते गोळा झाल्यासारखे दिसत नाही आणि ब्लाऊजवर वर्क पण छान दिसतोय। आता इथे वरच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड होईल आणि आपण इथे अजून गोट वगैरे लावलेला नाही,